मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज परिसरात मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला। या निमित्ताने अनेक गावात भजन कीर्तनाच्या निनादात राम जन्मला ग बाई राम जन्मलाचा गजर झाला। वाकेश्वर येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्त पारायण उमेश दशरथे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। या कीर्तनात त्यांनी श्रीराम जन्माची आख्यायिका सांगत असताना रामायणातील अनेक प्रसंग जिवंत करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर श्रीराम मूर्तीवर पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले। मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संदीपदादा मांडवे, धनंजय चव्हाण, संभाजीराव फडतरे, बाजार समितीचे माजी सभापती सीएम पाटील, पंचायत समिती सदस्य मनोजदादा देशमुख, हनुमंतराव बोटे, वडूजचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, प्रदीप शेटे, रवींद्र शेठ काळे, सौ वृषाली रोमन, विजयराव शेट्टे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, दत्तू काका घारगे, भरत जाधव, विक्रम रोमन आदीसह सिद्धेश्वर कुरोली येथे हरिभक्त पारायण विलास बुवा गरवारे यांचे कीर्तन झाले। वडूज येथील श्रीराम मंदिरात संदेश मोहप्रेकर यांचे कीर्तन झाले। या सर्व कार्यक्रमास भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सगळे एका जागी येतात म्हणून करायचे। आम्हाला एकजूट होणं फार गरजेचं आहे, फार जातीयतेचा शिक्का मारू नका। साधं उदाहरण पहा, हिंदू समाज तो पूल तोडावा असे मत जेव्हा आलं तेव्हा आमचे काही विचारवंत म्हटले की ती आमच्या रामाची ओळख आहे, तो रामाचं एक चिन्ह आहे, आम्ही ते मोडू देणार नाही। आणि तिथून जे वादंग लोकसभेमध्ये झालं तर त्या वादंगामध्ये जे रामाच्या भूमीत जन्माला आले, रामाच्या राज्यात जन्माला आले, उत्तर प्रदेशामध्ये ते म्हणू लागले एखादी कादंबरी लिहितो। तशी वाल्मिक नावाच्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली रामायण नावाची, आणि त्यामध्ये त्यांनी राम नावाचं एक आदर्श पात्र रेखाटलं। राम नावाची झालीच नाही व्यक्ती। महाराज तेव्हाचा विचार राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला। कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने। ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला। राम जन्मला ग सखी राम जन्मला। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, अमर फडतरे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।